बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 7 जून 2025 शनिवार. काट्यामध्ये उमललेले सरीसपुष्प. जसे काट्यामध्ये सरीसपुष्प तशीच माझी प्रियतमा मुलीपैकी आहे. श्रेष्ठ गीत 2 अध्याय 2 वचन. हजारो फुलांमध्ये सरीस हे फूल खूप वेगळे आणि खास असते. सामान्य फुलांची सुगंध थोड्या अंतरावरच पसरतो, पण सरीस फुलांचा सुवास खूप दूरवर पसरतो. माझ्या ओळखीचा एक फिलिपिन्स मधला भाऊ सौदी अरेबियामध्ये चांगल्या नोकरीवर होता आणि तिथे एक गुप्त प्रार्थना सभा चालवत होता. एक दिवस सरकारला या प्रार्थना सभेची माहिती मिळाली. त्यांनी त्याला अटक केली आणि तुरुंगात टाकले. त्याच्यावर खूप छल झाला आणि त्याला अत्यंत यातना सहन कराव्या लागल्या. पण त्या दुःखद काळात त्याने येशू ख्रिस्ताला घट्ट धरून ठेवले. तो अधिक तीव्रतेने प्रार्थना करू लागला. त्याच्या आत्मिक जीवनाची श्वास इतका प्रभावशाली झाला की तो त्यांची निर्दयी रक्षापर्यंत पोहोचला. परमेश्वराची उपस्थिती त्या तुरुंगात भरून राहिली. तो आत्म्याने सदैव भरलेला होता. नित्य भाषात प्रार्थना करत होता आणि देवाची तेजाने झलकत होता. त्यांची चेहरा दिव्य उपस्थितीने तेजस्वी झाला होता. शेवटी फिलिपिन्स आणि अमेरिकेच्या सरकाराने त्यांच्या सुटकेसाठी हस्तक्षेप केला. तो जेव्हा मुक्त झाला तेव्हा तो पूर्वीपेक्षा हजारपट अधिक विश्वासाने परिपक्व ख्रिस्ती झाला होता. एक जलजलित किर्यासारख्या शुद्ध सोन्यासारखा. जसा परमेश्वराने आपल्याला दिवस उमलणाऱ्या गुलाबाची आणि रात्री फुलणाऱ्या शिरीष फुलांची भेट दिली आहे, तसाच तो आपल्या शिष्यांनाही 2 प्रकारात विभागतो, जे प्रभूची उघडपणे पाठपुरावा करतात, गुलाबासारखे, आणि जे गुप्तपणे वाढतात, काठमध्ये बोलावणाऱ्या सरीसासारखे. जे 12 शिष्य येशूसोबत उघडपणे निवडले गेले आणि होते ते गुलाबासारखे होते. सार्वजनिक सेवेमध्ये सुगंधी, पण निकोदेमुस आणि अरिमथ्याचे योसेफ हे गुप्त शिष्य होते. दुःखाची अंधारात फुललेली सरीस फुले. आज देखील ख्रिस्ताची मंडळी 2 प्रकारची कार्य करते. एक उघड मंडळी जी सर्वांसाठी खुली असते आणि दुसरी गुप्त मंडळी जी कम्युनिस्ट राष्ट्रांमध्ये आणि छलग्रस्त प्रदेशांत गुप्तपणे प्रार्थना आणि सेवा करत असते. ही दोन्ही एकत्र येऊन ख्रिस्ताचे शरीर तयार करतात. प्रिय देवाचे मुला-मुली, तसे जीवन प्रभूसाठी एक गोड सुगंधासारखे असो. तुझ्या सार्वजनिक जीवनातही आणि तुझ्या गुप्त अंतरंग चालण्यातही. अधिक ध्यानासाठी वचन. फुले भूमीवर दिसू लागली आहेत. गाण्याची काळ आला आहे. आपल्या देशात कबुतराची आवाज ऐकू येतो. अंजिराचे झाड गोवली अंजिरे धरते आणि द्राक्षवेली कोवल्या द्राक्षांनी सुगंध देते. उठ माझ्या प्रियतमे, माझ्या रूपवती, आणि ये. श्रेष्ठ गीत 2 अध्याय 12 आणि 13 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी 2 इतिहास 28 अध्याय 29 अध्याय, संध्याकाळी योगान 17 अध्याय. धन्यवाद.